तिकडे नाशिकमध्ये दीपक बडगुजर यांना भाजपनं 2 एबी फॉर्म दिलेले होते। प्रभाग क्रमांक 25 आणि प्रभाग क्रमांक 29 मधून दीपक यांची उमेदवारी होती। यापैकी आता कोणत्या प्रभागामधून दीपक बडगुजर माघार घेणार याकडे लक्ष होतं। तर यांनी दीपक बडगुजर यांचा निर्णय झालेला आहे। दीपक बडगुजर यांनी 29 प्रभागामधून आपला उमेदवारी अर्ज कायम ठेवलाय। तर भाजपचे माजी नगरसेवक मुकेश शहाणे विरुद्ध दीपक बडगुजर असा सामना आता रंगणार आहे। तर सुधाकर बडगुजर यांचे पुत्र अर्ज माघारीसाठी पोहोचलेले आहेत। दीपक बडगुजर हे आता एक अर्ज मागे घेणार आहेत। भाजपने त्यांना 2 एबी फॉर्म दिलेले होते, त्यापैकी एक अर्ज आता ते मागे घेणार आहेत। सुधाकर बडगुजर यांचे पुत्र आहेत दीपक बडगुजर, ज्यांना 2 एबी फॉर्मचं वाटप करण्यात आलेलं होतं, त्यापैकी एका ठिकाणाहून ते त्यांचा अर्ज मागे घेणार आहेत। त्यामुळे आता प्रभाग क्रमांक 29 मध्ये त्यांचा अर्ज कायम राहणार आहे। आपले प्रतिनिधी मुकुल कुलकर्णी आपल्या सोबत आहेत। मुकुल, या प्रभागाची निवड त्यांनी का केलेली आहे, नेमकं काय घडतंय? या प्रभागाची निवड यासाठी केलेली आहे, तिथे भाजपचे माजी नगरसेवक मुकेश शहाणे हे निवडणूक लढवत होते। त्यांना देखील एबी फॉर्म देण्यात आलेला होता, मात्र उमेदवारी अर्ज नामनिर्देशन पत्र भरण्यात दीपक बडगुजर यांनी आधी भरलेला होता आणि त्यानंतर 2 दिवसांनी मुकेश शहाणे यांनी भरलेला होता। त्यामुळे एबी फॉर्म दीपक बडगुजर यांचा ग्राह्य धरण्यात आलेला होता। आता प्रभाग क्रमांक 29 मध्ये मुकेश शहाणे विरुद्ध दीपक बडगुजर हा हाय व्होल्टेज ड्रामा रंगणार आहे। इथे अशीच निवडणूक होणार आहे। याला मागील राजकारणाची पार्श्वभूमी आहे। सुधाकर बडगुजर आणि मुकेश शहाणे यांचं राजकीय वैर गेल्या अनेक वर्षांपासून सर्वश्रुत आहे। नुकत्याच विधानसभा निवडणुकीमध्ये देखील भाजपच्या सीमा हिरे यांच्या बाजूने मुकेश शहाणे यांनी चांगला किल्ला लढवलेला होता आणि ती आपसी जी राजकीय वैर असतं ते राजकीय वैर या निवडणुकीमध्ये देखील बघायला मिळणार आहे। जसं दीपक बडगुजर यांनी आता सांगितलेलं आहे की आम्ही मुख्यमंत्र्यांशी देखील संवाद साधला। दीपक बडगुजर यांचे वडील सुधाकर बडगुजर यांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी संवाद झालेला आहे, त्याचबरोबर गिरीश महाजन यांच्याशी संवाद झालेला आहे आणि दोघांच्या आदेशाने प्रभाग क्रमांक 29 ची निवडणूक कायम ठेवत असल्याचं दीपक बडगुजर यांनी सांगितलेलं आहे। त्यामुळे पक्षाचे अधिकृत उमेदवार हे दीपक बडगुजर राहतील आणि बंडखोर उमेदवार म्हणून मुकेश शहाणे जो ज्यांचा स्वतःचा हक्काचा वॉर्ड होता, प्रभाग होता, तिथून त्यांना अपक्ष आणि बंडखोरी करावी लागणार आहे। धन्यवाद मुकुल या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।